आणि आता एक नजर टाकणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या न्यूज टॉप 9 वर। राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची स्थापना। टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी डॉक्टर रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती। नाट्य निर्मात्यांची शिवाजी मंदिराकडे पाठ 1 जानेवारीपासून 23 नाटकांचे प्रयोग न करण्याचा निर्णय। जाचक नियम लादल्याच्या विरोधात जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाचा निर्णय। मुंबईमध्ये अपघातांची संख्या घटली, ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना। तर 11 महिन्यात 1200 अपघात झाल्याचीही माहिती। मुंबईमध्ये उड्डाणपुलाखालील अतिक्रमण रोखण्यासाठी सुशोभीकरणाचा निर्णय। जे उड्डाणपुलाखाली वाचनालय, आर्ट गॅलरी किंवा कॅफेटेरिया उभारणार। नाशिक बोरिवली मार्गावरती धावणार इलेक्ट्रिक बस। नाशिक परिवहन आगारात टप्प्याटप्प्याने दाखल होणार 10 बसेस। एकदा चार्ज केल्यानंतर जवळपास 200 किलोमीटर धावणार बस। डोंबिवलीमध्ये फेरीवाल्यांची मुजोरी सुरूच। धक्का लागल्याचा जाब विचारला म्हणून 4 ते 5 फेरीवाल्यांनी आयटी इंजिनियर तरुणाला बेदम केली मारहाण। रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कल्याणच्या डोंबिवलीमध्ये धूम स्टाईल चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांकडून बेड्या। आरोपींकडून 4.5 ते 7.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। दिव्यांग आरोपीसह त्याच्या मित्रालाही अटक। मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेकडून मेरा तिकीट मेरा इमान स्पर्धेचं आयोजन। तिकीट खरेदीबद्दल जागरूकता आणि विना तिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी उपक्रम। मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस शुक्रवारी वगळता आठवड्यातले 6 दिवस धावणार। सीएसएमटीवरून दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी सुटून जालन्यामध्ये रात्री 8:30 वाजता पोहोचणार।